पद गाजवत आहे त्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांनी आतापर्यंत कधीही शेतकऱ्यांसाठी एखादी योजना, एखादा मेळावा, एखादा ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती ते आलेल्या कोणाला आठवत असेल तर त्यांनी सांगावं मला. कुठेही अशा प्रकारचा घडत नाही. गावं अशा आहेत ज्या विठ्ठलवाडीचं नाव घेतलं आपण, त्या विठ्ठलवाडीचे लोक आपण इकडे आहात, गावाला जायला रस्ता आहे का? कशा प्रकारे आपण गावात जातो? गौड गाव आहे, पिंढऱ्यावरती खड्डे, पिंढऱ्याच्या वरती जास्त खड्डे. एक बाजूला बळीराजा शेतकरी अडचणीत आहे, दुसऱ्या बाजूला विकास, विकासापासून वंचित आहोत. विकास नावाची जी गोष्ट आहे तीच वंचित आहे, त्याच्यापासून त्या आपण कोसो दूर आहोत. कुठेही विकास नाही आहे. त्याच्यामध्ये तर विठ्ठलवाडीमध्ये तर स्मशानभूमी सुद्धा नाही आहे. काय घरातले 10 एकर शेती पण आमदाराला तिथं स्मशानभूमी बांधायची का? एखाद्या तहसीलदार कलेक्टरला बोलून समोर बसून गायरान जमीन आहे घ्या आणि स्मशानभूमी बांधा, काय लागतं ते सुद्धा तुम्ही करत नाही. आज कित्येक वर्षापासून हे सगळं चालू आहे. एक बाजूला शेतकरी अडचणी, दुसऱ्या बाजूला विकास नाही. आता करायचं काय? हे सगळं बघितल्यानंतर सुद्धा आज तुम्ही बघितलं असेल एक सहकारी संस्था शेतकऱ्याच्या मालकीची यात उस्मानाबाद धाराशिव तालुक्यामध्ये कोणती तरी जिवंत असलेले एक सांगा का, ज्या सूत मिलसाठी काहीतरी पैसे जमा केले, त्याचा अजून भाग भांडवल काही कोणाला लोकांना अजून आलेलं नाही. आज कोणत्याही प्रकारचा विकास नाही. आणि हे 1000 कोटी आणले, 2000 कोटी आणले, हे फेसबुकवर येत असतात. ज्यांना फेसबुकचा आहे ना एकदम आपल्याला काय शेतकरी माणूस आहे, फेसबुक काय आपल्याला समजत नाही. आणि ह्यांचं रोज फेसबुक असतं. कुठून तरी फोन करायचा, फेसबुक बॉय म्हणून ओळखतात त्यांना, फेसबुक बॉय. काय नाही, फेसबुक वरती बोलायचं, कुठून तरी कर्नाटकमध्ये ग्रुप कॉल करायचा प्रत्येकाच्या, मी असा फलाना बोलतो, अरे तेवढा लांब बोललो गो बाबा, बंधाऱ्यावरती हे काय शेताच्या शेतकऱ्याची काय अवस्था ते बघा. फेसबुक वर ही अवस्था दिसते का? सांगा बघा, दिसत असेल तर. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गेल्या 40 वर्षापासून हा अत्याचार भोगल्यासारखे अत्याचार हे म्हणलं तरी वावगं ठरणार. आपण मायबाप जनता आहे, मतदान केलं,